बदायूं जिल्ह्यातील उघेती पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या रिओनाई गावातून विचित्र घटना समोर आली आहे। गावातील राजेश आणि प्रिया यांचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं। रात्री उशिरा वरात घरी पोहोचली आणि सर्व विधी पार पडल्यानंतर 9 दाम्पत्य आपल्या खोलीत गेले। रात्र शांत होती, पण सकाळ मात्र भयंकर बातमी घेऊन आली। पहाटे राजेशची तब्येत अचानक बिघडली। कुटुंबीय धावत खोली गेले तेव्हा दृश्य पाहून सर्वांच्या काळजाचा ठोका चुकला। राजेशच्या मानेवर खोल तीक्ष्ण जखमेच्या खुणा होत्या। शेजारीच प्रिया गोंधळलेल्या अवस्थेत बसलेली। तिला काहीच आठवत नव्हतं रात्री नेमकं काय घडलं ते। गावात कुजबूज सुरू झाली। नवरीनेच काही केलं का हा प्रश्न सगळ्यांच्या मनात घर करू लागला। राजेशला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं, पण डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले। पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी सुरू केली। मानेवरच्या त्या विचित्र खुणा, खोलीतला विस्कटलेला पलंग आणि प्रियाची गोंधळलेली अवस्था सगळं काही एका गुढाकडे इशारा करत होतं। पण तपासात एक वेगळंच सत्य समोर आलं। खोलीच्या कोपऱ्यात पलंगाखाली एक साप लपलेला आढळला। रात्री झोपेत असताना त्या सापानं राजेशच्या मानेला दंश केला होता आणि प्रिया गाढ झोपेत असल्यानं तिला काहीच कळलं नव्हतं। संशयाची सुई तिच्याकडून झटक्यात दूर झाली, पण तोपर्यंत गावभर पसरलेल्या अफवांनी तिला आधीच रडवलं होतं। डॉक्टरांनी सर्पदंशाचं निदान केलं तरी नातेवाईकांचा विश्वास बसेना। त्यांनी राजेशला मांत्रिक गारुड्याकडेही नेलं, पण नियतीपुढे कुणाचंच काही चाललं नाही।